राधा राधा. कशी आहेत? मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. आपली कहाणी ऐक जा. आपल्या कथा कसं सांगतो तसंच मी सांगणार आहे. आणि तुम्ही पूर्ण ऐकलं तरच बघा कळन मी कसं आईचं आणि मुलाचंच बोलणार आहे. आपल्यासारखंच जसं आपल्या घरात घडतंय तसंच बऱ्याच माता बहिणीच्या घरात असं घडतं बघा. तेच मी सांगणार आहे. ऐक जा. शेअर सपोर्ट करा, अगर नका करू तसं काय नाही. पण ऐक जा, पूर्ण ऐक जा म्हणजे कळतंय. हो, पूर्ण ऐकलं ना तर कळतंय. कसं अर्ध ज्ञान कधी घ्यायचं नाही. श्रीकृष्ण काय बोलतात? अर्ध ज्ञान कधी घेऊ नका. ज्ञान तुम्ही इडव चालू केला ना तर पूर्ण ज्ञान घ्या, नाही तर इडव चालू पण करत जाऊ नका. कसं ते अर्ध ज्ञान भेटते म्हणून पूर्ण असता आपला 15-16 मिनटाचा होईल. आता मी तर अनाडी अनपडे, मला काही एवढं समजत नाही आहे, पण मी अंदाजावर करते बंद. तर बघा, दगडू नावाचा एक मुलगा असतो आणि कोंडाबाई त्याची बायको असते. कोंडाबाई बायको असते तर तिला 2 मुलं होते. तर मुलगी नसती या. तर मग ते मुलं लहानाचे मोठे होतात आणि लग्न येऊ करतात. एकाचं शिक्षण होतं, एकाचं शिक्षण नाही होत. एकजण शेतातलं काम करते. मग असं करून करून शेतामध्ये काम करतं, त्याचं लग्न करतात. ते मोठं असतं आणि हे बारका असतो. शिकायला असतं ना ते बारका असतं. मग असं करून करून मग मोठ्याचं लग्न केलं. मोठ्याचं लग्न केल्यावर झालं त्याला लेकरू बाळ झालं, मुलगा झाला, मुलगी झाली. मग आता आईवडील म्हणायला लागले, आता ह्या पोराचं लग्न करायचं आहे. दुसऱ्या गौतम नावाचं पोरगं होतं, त्याचं लग्न करायचं आहे. तर मग म्हणले आता हे शिक्षण एवढं झालं आहे, बायको पण शिकलेलीच करायची. हे मायबाप तर म्हणले आपली अनाडी अनपड बायको करायची. ते म्हणतं नाही नाही, मी एवढं शिक्षण माझं झालेलं आहे, मला बायको शिकलेली करायची. आता त्या माझ्या भावाला अनपड असून त्याला शिकलेली बायको केली आणि मी एवढंच माझं शिक्षण झाले, मोठी नोकरी लागली आणि मला अनाडी बायको करताय का? बरं म्हणले, नशिबापुढं कुणी गेलं आहे का? नाही गेलं ना मग येते त्याला. गरीब घरातल्या येतात, श्रीमंत घरातल्या येतात, परी त्याला मुलगी पास नाही व्हायची. मग मुलगी पास नाही व्हायची तर मग श्रीमंत घराण्यातली मुलगी एक पास झाली. लग्न येऊ झालं. महिना 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले, वर्ष गेलं, लेकरू बाळ नाही झालं. दुसरं वर्ष लागलं तरी सासू सासरे काहीच नाही बोलायचे. म्हणायचे बाबा जेव्हा होईन तेव्हा होईन, ते कोणाच्या हातामध्ये आहे? लेकरू ह्याचं काय आपल्या हातात आहे का? देवा परमेश्वराच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. आपण कोण? तर मग आजूबाजूवाले सारखे बोलायला लागले. आता 1-2 वर्ष झाले की कसं आता कुणाला होतं आहे लेकरू, कुणाला नाही होत, कुणाला उशिरा होते, कुणाला लवकर होते. त्याच्यामध्ये काय असते, कुणाला ह्याच्यात राग थोडा आहे, ते आपल्या हातात नाही, देवाच्या हातात आहे. तर मग असं करून करून तिला 2 वर्षाच्या नंतर दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर तिला झाली एक मुलगी. मुलगी झाल्यावर मग खुश झाले, मुलीवर पण खुश झाले. म्हणले काय ना काय झाले ना, कळना कोंडा काहीतरी आपलं देवाने दिलं आहे ना, दुसरा होईल मुलगा. झाली मुलगी तर काय झालं, लक्ष्मी आली आपल्या घरामध्ये. बरं, मग असं करून करून झालं ते लेकरू 1-1.5 वर्षाचं झालं. आणि मग त्या गौतमनं पगार आणला आणि बायकोच्या हातात दिला. आणि पहिला आईच्या हातात देत होता. तर आई म्हणली नको, आमच्यावर जिम्मेदारी नको, आम्हाला आता होत नाही. पैसे आणा, ठेवा, करा, सामान आणा, राशन आणा, घेणं देणं तुम्हीच करायचं. आणि शेतातला मुलगा तर ते कसं काम करायचं, आईच्या हातात पैसा आणून द्यायचं. काय पण गहू ज्वारी इकली, समजा कोणचं बी धान्य इकलं तरी बी आईच्या हातात आणून द्यायचं. मग असं करून करून बायकोच्या हातात पैसे द्यायला लागला. तर बायको घ्यायची पैसे. पैसे आले की देवापुढं ठेवायचं.
देवा पडले मग 2 दिवसांनी घ्यायचे. काही एवढी पैशाची गरज लागत नव्हती. ही शेतामधला काम करत होता मोठा मुलगा, तर त्याची कमाई चांगली होती. म्हणून शिने त्यांच्याच पैशावर घर चालायचं. ह्याचे पैसे बँकेला ठेवायचे ह्याच्या बायकोच्या नावावर. मग असं करून करून झालं 2-4 वर्ष झालं. तर मग काय माहिती आईवडिलाला कधी पण असं 1000, 2000, 4000, 5000 द्यायचा. असू द्या तुमच्याकडं दवाखाना होईन काय पण होईन म्हणून द्यायचा. मग असं करून करून 4-5 वर्ष झाल्याच्या नंतर मग तिला वाटायला लागलं आईबाबाला पैसे का देतो. तर ती म्हणली आईबाबाला पैसे का देतात तुम्ही. ते म्हणले दवाखान्याला नाही लागणार का आईबाबाच्या म्हणून देतोय. ते म्हणते काय सारखं दवाखाना आईबाबा करतात का, कधी 6 महिन्यातून 2 महिन्यातून करतात. मग बाकीचे पैसे काय करतात. मग आता त्यांना का लेकबाळ होते का द्यायला त्यांना. आणि कोण लेकबाळीला एवढं देतं का. काय दिवाळी आली, पंचमी आली, रक्षाबंधन आली तरच देतात ना काय बी द्यायचं ते. मग असं करून करून बरेच दिवस झालं किरकिर किरकिर चालू झाली. नवऱ्याला सारखं टचल्या मारायला लागली. हे सारखं तुम्ही आईला पैसे देताय, बाबाला पैसे देताय, मग कसे जमा होणार बँकेला पैसे. आपल्याला गाड्या घ्यायच्या, बंगल्या घ्यायचे, जमा करायचं. आपल्या लेकराचं भविष्य नाही बदलायचं का, आपल्या लेकराचं भविष्य नाही बघायचं का, असं सारखं म्हणायला लागल्याच्या नंतर मग तिला काय वाटलं असं तर काय आपला नवरा ऐकणार नाही, आपण काहीतरी चालायला पाहिजे. चॅप्टर होती ती पण शिकलेली होती. शिकलेली पोरगी आहे म्हणून काय फुकलेली थोडी असते. चॅप्टरच असते ना. एखादी पोरगी असते की बाई सासू सासरे नंदा बाळा दीर बाहे समजून घेणारी 10मध्ये एखादी मुलगी असते. मग त्या मुलीनं तिला वाटलं आता असं तर आपला नवरा ऐकणार नाही, तर आपण काय करायला पाहिजे, काहीतरी आळ घ्यायला पाहिजे, आरोप घ्यायला पाहिजे काहीतरी. तर म्हणली आता काय आरोप घेऊ, काय आरोप घेऊ. आपले सासरे तर कधी पडलं तर उचलून ठेवतात. सोनं पडलं तरी आपल्या हातात आणून देतात. काही असलं तरी आपल्या हातात आणून देतात ना. आपण आरोप काय घ्यावा आता. तिला लय भानगड पडली. 2 महिने विचार करायला लागला तिला की आता आरोप काय घ्यावा. आपले सासरे तर लय इमानदार येतं, आरोप कसा घ्यायचा. तर मग म्हणली आता आपल्याला तर सासू सासऱ्याचा पैसा बंद करायचा आहे. कधी आपला नवरा 2-3 हजार 4,000 5,000 देते ते बंद करायचं. मग कसे बंद करायचे. मग तिला डोक्यात टूप पेटली तिच्या. म्हणली आता आरोप तर घेऊ वाटा नाही पण घ्यावाच लागणार आहे. तर मग काय केलं तिने, पगार आणला आणि देवापुढं ठेवला नवऱ्यासमोरच. आणि ते उचलून तिने रात्रीचंच ते आपल्या कपाटामध्ये ठेवले. तर मग सकाळी उठती लागली धिंगाणा करायला. अहो तुमचा पगार मी इथं देवापुढे ठेवला होता, कुठं गेले पैसे, तुम्ही घेतले का. ते म्हणला मी कधी घेतो का, मी एकदा पगार दिला तर मी कधी घेत नाही आहे. काय मी त्याच्यातून 4-5 हजार रुपये घेतो, पण मी जसा पगार येईल ना तसं तुझ्या हातात देतो, तू मंदिरमध्ये ठेवते. मग मधले पैसे गेले कुठं. तर मग पहिलेच मागितले होते त्याच्या आईबाबांनी. म्हणले आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे, आम्हाला काहीतरी जास्त पैसे दे. ते म्हणले किती द्यायचे. तर ते म्हणला द्या म्हणले 20-25 हजार रुपये. आता एवढं लांब जायचं आहे, द्या 20-25 हजार. तर मग हे म्हणला बाबा जरा 4 दिवस थांबा, 4-5 दिवस थांबा, मग मी देतो तुम्हाला पैसे. माझा पगार आलेला तिच्याकडे देतं, तिला तर मागणार नाही, ती बँकमध्ये ठेवती तिला नाही मागणार. मग थांबा जरा, आता पगार आला आहे, माझा पगार आला ना पहिले तुम्हाला 20-25 हजार काढून ठेवतो आणि नंतर बाकीचा पगार तिच्या हातामध्ये देतो. बरं म्हणते तसं करा. तर मग असं करून करून पगार आणला आणि त्या बायकोच्या हातात दिला आणि ते बायकोनं आरोप घेतला. म्हणली इथं पैसे होते, म्हणली कुणी घेतले, जावानी नाही घेतले, दिरानी नाही घेतले, मी नाही घेतले, तुम्ही नाही घेतले, आईबाबांनी नाही घेतले, पैसे गेले कुठं, पैसे गेले कुठं. तर मग आता म्हणला हा बाबा पैसे गेले कुठं. आईबाबांनी विचारलं होतं, आईबाबाला काही एवढा दम नाही पडला का, आईबाबांनी घेतले वाटतं. ती म्हणते हां तुम्हाला मागितले होते ना, नक्कीच आईबाबांनी घेतले. ते म्हणला मित्र आईबाबाला देणार होतं ना, आईबाबा कसे घेतात. नाही म्हणली आईबाबांनीच पैसे घेतले बघा. आणि मग त्याला आला क्रोध. म्हणतो मी माझ्या आईबाबाला एवढा पैसा द्यायचो, 4,000 5,000 5-6 हजार पण द्यायचो, माझ्या आईबाबाने असं का केलं. आणि मग चाड्या चुगल्या म्हणल्या असंच करा. म्हणली मी कुठं पण पैसे ठेवते ना
100-200 तिथं नसते तर आईबाबाच घेतात असा आरोप घेतला. आरोप घेतल्याच्या नंतर मग त्याला आला की क्रोध. मग म्हणायला लागली आईबाबाला, मग मी राहणारच नाही घरामध्ये, त्यांना आपलं पाहुण्यांच्या घरी पाठवा, त्यांच्या भावाच्या घरी पाठवा, त्यांच्या बहिणीच्या घरी पाठवा. म्हणला असं कसं पाठवायचं, भावाच्या घरी किंवा बहीणच्या घरी किंवा पाहुण्यांच्या घरी काही 4 दिवसाचं आहे का पाठवायला? माझे आई बाबा कशी काय लोकांच्या घरी पाहुण्यांच्या घरी राहणार? नाही नाही म्हणला, मी नाही पाठवणार, घेतलं तर घेऊ जा. पूर्वी रोज लागली भरवायला, आता घर कसं चालणार? घरचं चालायला ते जावं दिरच चालवायचे ना. आता बँकेचं मग माझं 1 महिना कमी होईल, मग 1 महिन्याचं मला माझं नाव खराब होईल, माझं म्हणजे किरडे खराब होईल. 12 भानगडी जोडून सांगली. आईबाबांनी चुपचाप घेतलेच कसे एवढं भरून 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 डोकं भदेर केलं त्याचं. भदेर केलं आणि शेवटी काय माहिती आईबाबाचा त्या मुलाला क्रोध आला आणि म्हणला, तुम्ही पैसे तुम्हीच घेतले, मला तुम्हीच चोरी केली. म्हणला पैसे गेले कुठं? तुम्हीच चोरी केली. सारखं म्हणायले. मग ह्यांना वाटायलं माझ्या एवढं लाडा कौतिकाचं पोरगं, माझ्याकडे शिक्षणाला पैसे नसायचे, ते मी माझं लोकांचं कामं करून मी माझ्या लेकराचे पैसे भरायचो. अर्धी भाकर असली तर त्याचं पोट नाही भरणार माझ्या 2 मुलांचं, म्हणून आम्ही ती अर्धी भाकर दोघांना चारायची, दोघा भावांना. परी आम्ही उपाशी झोपायचं पाणी पिऊन. शेत होता परी पिकत नव्हतं शेत. असे आम्ही दिवस काढले आणि आम्ही पैसे घेतले का त्यांना लय वाईट वाटलं. आणि मग ते आईबापा उठले आणि रात्रीचंच निघून गेले. परी त्यांच्याकडं नुसती 1 भाकर पदरात बांधलेली, काहीच नाही, पैसा नाही, तुकडा नाही, काय नाही. मग आता काय करायचं? गेले चालत गेले. त्यांना गाडी भाड्याला पण पैसे नाही. गेले चालत गेले. एक मंदिरमध्ये थांबले आणि ती 1 भाकर होती, तर आपलं दोघांनी त्याच्यातली अर्धी करून दोघांनी खायला बसले. तर कोणीतरी साधू संत आला. म्हणला, मला काही खायला देतात का? आता तेच बिचाऱ्याने 1 भाकर आणलेली त्या नदीच्या पाण्याबरोबर खायला लागले. नदीचं पाणी घेऊन असं उंजळीचं घ्यायचं, नदीचं पाणी, त्या मंदिराच्या शेजारी नदी होती, तिथून असं उंजळून पाणी घ्यायचं आणि असं प्यायचं आणि 1 घास खायचा आणि ते गिळायचा. बघा त्यांचीच हाल तसे. तर त्याने त्याच्यातली अर्धी भाकर त्याला दिली आणि अर्धी भाकर ह्या दोघांनी खाल्ली. पाणी पिऊन मग एक मंदिरमध्ये झोपले. तर त्यांना लहानपणच्या लेकरांची एवढी आठवण यायली. आणि ते दुसरं काम करत होतं पोरगं, ते शेतामध्येच राहायचं, बायकोला घेऊन शेतामध्येच राहायचं. त्याला काहीच नाही खबर, त्याला काहीच कोणी सांगितलं नाही, काय नाही. आणि मग काय नाही. मंदिरात रात्र काढली आणि तिथून आता कुठं जावं म्हणून सकाळी पहाट उठले, चालायला लागले. चालून पाय सुजले, पाय दुखायले. काय करावा काय नाही असं झालं त्यांना. काय देवा टायम आला या, कोणत्या जन्मीचं हे आम्हाला सजा भेटली या. ते म्हणले, हां आमचं पण कधी असं घडलं असं ना, आमच्या त्याने पहिल्या जन्माचं असं ना आमचं, म्हणून हे आमच्या पोराच्या हाताने आणि सुनबाईच्या हाताने फेड करून घ्यायला लागले. तर म्हणले जाऊ द्या, म्हणले आपल्या डोक्यावरलं पाप कमी होऊ द्या म्हणले. आता आपल्याला देवच रस्ता दाखवून, आता देवाशिवाय आपल्याला कोणीच नाही आहे. मग मंदिर सोडून चालत तेवढे गेले. पाय सुजतं, पायाला चप्पल नाही, काय नाही. मग असं करून एक अनाथ आश्रम आलं. लिहिलेलं होतं तिथं की अनाथसाठी, जे अनाथ आहे त्यांच्यासाठी इथं घर आहे, राहायची सुविधा आहे, खायची सुविधा आहे, सगळं असं त्यांनी वाचलं आणि गेले आतमध्ये गेले. तर आता हे रडायला लागले तिथल्या लोकांना बघून, कितीतरी अवघड वाटायला लागलं. मग एक दुसऱ्याची कहाणी सांगायला लागले. तिथल्या मालकाला सांगितलं आमच्याबरोबर असं घडलंय, पण चोरीचा आरोप आलेला नाही सांगितलं त्याने. चोरीचा म्हणले आम्हीच निघून आलो तर आमच्या लेखावर सुनबाईवर राग म्हणले, लेखाचं सुनाचं कशाला आपण चाड्या चुगल्या करायच्या, मग त्यांच्यातून आपल्यात काय फरक पडला. मग असं करून अनाथ आश्रमवाल्यांनी त्यांना न्हावधव घातलं, त्यांना कपडे दिले दुसरे आणि खायला प्यायला दिलं.
आणि मग तिथं आराम झोपले. बरी ते त्यांचे लेकरच त्यांच्या नजरापुढं खेळायलेली दिसायला लागली. लहानपणची याद यायली त्यांना मायबापाला. दोन्ही लेकराची म्हणले आता ह्या लेकरांनी तर आपल्यावर असं केलं, सुनबाईनं असं केलं, आरोप घेतला. परी माझ्या त्या दुसऱ्या भोळ्या बाबड्या लेकरांनी काय केलं, त्याच्यासाठी त्यांचा जीव झुरणी लागला. आमचं ते लेख किती धुंडलं आम्हाला, आमचा लेकाला कळलं तर आमचं लेख धरती आसमान एक होईल, असं त्यांना काय बी त्यांच्या मनात खेळायला लागलं. आणि आमच्या लेखाने बायकोचा विश्वास करून आम्हाला बोलले. आम्ही घर सोडून आलो. असं कुणाबरोबर घडायला नाही पाहिजे. जे आमच्याबरोबर घडलं आहे ते असं कुणाबरोबर देवा घडवू नकोस. आणि हे बघा मग तिथं अनाथ आश्रममध्ये राहिले. आणि हे बघते दुसऱ्या दिवशी तर हे नाही का एक गौतम बघतंय तर तिच्या बॅगमध्ये कशाला चावी घ्यायला का कशाला हात घातला तर ते 50,000 रुपये बायकोच्या बॅगमध्ये ती थप्पीची थप्पी दिसली. आणि असे पैसे घेतले तिथंच असं डोक्याला हात लावून खाली बसला. म्हणलं मी काय केले देवा, मी काय केलं हे माझ्या मायबापावर. मी माझ्याच बायकोनं पैसा घेतला आणि माझ्या मायबापावर आरोप आला. देवा परमेश्वरा मला माफ कर रे देवा, देवा मला माफ कर. हाणू घ्यायला, आपटू घ्यायला, गरबाडा लोळायला, दरवाजा बंद करून. आणि बायको म्हणते अहो तुम्ही आतमध्ये काय करायलात काय नाही. तर ह्याला काहीच नाही, दरवाजा वाजवायली बायको, ह्याला काहीच खबर नाही. बेहोश पडला की मी आमचा एवढा लाड कौतुक केलेल्या मायबापावर आम्ही एवढं अति केलं. देवा आम्हाला क्षमा कर, देवा आम्हाला क्षमा कर. आम्ही किती मोठं पाप केले. त्याला धरती आसमान एक झालं. माझ्या भावाला कळलं तर माझा भाऊ माझं काय करन. तर मग बायकोला बोलला नाही काय नाही, दरवाजा खोडला. आणि जे रस्त्याने पळायला लागला, धाव करत पळायला. आई बाबा कुठे आहेत तुम्ही, माझ्याकडून लय पाप घडले. आई बाबा माझ्याकडून लय पाप घडले. देवा मला क्षमा करा, देवा मला क्षमा करा. मी लय मोठं पाप केले बायकोचं ऐकून. देवा परमेश्वरा मला क्षमा करा, देवा परमेश्वरा मला क्षमा करा. असं करून पळायलाय पडत झडत आपटत झपटत. तोंडाला कोरड पडली त्याच्या. रात्रीपासून त्याने अन्न खाल्लं नव्हतं. त्याला वाटायला लागलं माझे आईबाबा कुठं गेले असतील, काय केलं असेल माझ्या आईबाबांनी. घाबरायला लागला, रडायला. सगळ्या रस्त्याने आपटत ह्या मंदिरमध्ये जा, त्या मंदिरमध्ये जा, ह्याला विचार त्याला विचार. कुणी बघितलं तर म्हणायचं ह्या रस्त्याने केलं, कुणी बघितलं तर म्हणायचं त्या रस्त्याने गेलं. त्या रस्त्याने जायचं, त्या रस्त्याला नसायचं, ह्या रस्त्याला जायचं, ह्या रस्त्याला नसायचं. त्याच्या नेत्राच्या धारा लागलेल्या, त्याच्या अंगाचा घामाचा लोंढा चाललेला, त्याचे पाये भाजायलेले. त्याला काही कळाना. देवा मी लय मोठं पाप केले, देवा मला क्षमा कर. मायबाप माझे सुखरूप असू दे, देवा 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 देवा. असं परमेश्वराचं नामस्मरण करत पळायलाय. असं असतं हो माणसाचं, कसं असते हे बघा. काय बी असू द्या, बरे पैसे नसू द्या घरातले, काय पण नसू द्या, पण आपल्या सासू सासऱ्यावर कधी आरोप नाही घ्यायचा हो. आणि आरोप तर घेतला आणि त्यांच्या लेकाला सध्या बिचकून टाकलं, पापाचा धनी बनवून टाकलं त्यांच्या लेकाला. बघा की अशा एक हो मुली असतात. एखाद्या मुली येते तर घराचं स्वर्ग बनवते आणि एखादी मुलगी येते तर घराचं नरक बनवते. हे बघा बायांच्या हातामध्ये सगळं आहे. बाई काही बी करतीया. म्हणून हो मुलांनो, बायकांचं कधी ऐकत जाऊ नका हो. जेवढं चांगलं हे तेवढं ऐका. असं चाड्या चुगल्या मारते नंदा बाळाच्या, आई बापाच्या, ते कधी ऐकू नका रे मुलांनो. पापाचं घर बनते रे तुमच्यासाठी मुलांनो. बायकोचं ऐकून मायबापाला त्रास देतात, बायकोचं ऐकून वाईट वक्तं मायबापाला बोलतात. करू नका रे, ते लय पापाचा गळा भरते रे. तेवढं पाप करू नका. मायबापाने तुमचं लय केलेलं असते, मायबापाने तुमचं लाडकौतिक केलेलं असते, तुमची इच्छा पूर्ण केलेली असते. मायबापाने स्वतःच्या जीवाला खाल्लेलं नसतंय, मायबापाने स्वतःच्या अंगाला लता कपडा घेतलेला नसतंय. मायबाप मन मारते तुमच्यासाठी,
मायबाप काय एक करत नाहीत रे तुमच्यासाठी. आणि मायबापाला कधी वाईट म्हणत जाऊ नका रे. मायबापाला कधी वाईट म्हणू नका. मायबाप वाईट जरी असले तरी त्यांना वाईट म्हणू नका, का त्यांचा हक्कच आहे. त्यांना चांगलं करायचं का वाईट करायचं. वाईट बी केलं तरी त्याच्यामध्ये तुम्ही सुखी राहा, आणि चांगलं बी केलं तरी त्याच्यामध्ये तुम्ही सुखी राहा. मायबापावर कधी दोष ठेवू नका रे मुलांनो. ते लय मोठं मोठं पाप घडतंय. देवासारखं मायबाप असतात रे. लई लाडाने सांभाळलेलं असते, लई लहानाचं मोठं केलेलं असते. गरिबीमधून किंवा पैसेवाले पण ते काही थोडा जीव लावतात का. आणि गरीब सध्या असले तरी नेत्राचा दिवा करून सांभाळलेला असते त्याने, हाताचा पाळणा करून सांभाळलेला असते त्याने. लई मोठं तुम्हाला लई मोठं स्वतःचं जीव मारून केलेलं असते रे मुलांनो. तुम्ही बायकोचं ऐकून कधीही कुणाला तर नाही हो, परी स्वतःच्या मायबापाला कधी दुःख देऊ नका रे मुलांनो. हात जोडून तुम्हाला विनंती करते, कोपरापासून हात जोडते, विनंती करते. आपले आईबाबा असते ते आपल्या आईबाबांनी लय केलेलं असते. आपल्या आईबाबांनी लय केलेलं असते. म्हणजे आईबापांनी एवढं दुनियाचे कामधंदे करून तुम्हाला मोठं केलेलं असते. जीव मारून तुम्हाला मोठं केलेलं असते. जीवाची नाही पर्वा करता तुम्हाला मोठं केलेलं असते. जीव आपला गहाण ठेवून तुमचं सगळं केलेलं असते. की मोठे लेकरं झाले तर आम्ही सगळं चांगलं करू, कोणाचं घेणे देणे हे ते आम्ही सगळं करू. त्यांच्या स्वप्नावर पाणी कधी ओतू नका रे. किती पण म्हातारे झालेत, सुरकुट्या पडल्या तरी त्यांची नफरत करू नका रे. त्यांचं हे बघा पाय धुवून पेले तरी त्यांचे कधी उपकार नाही विसरणार हो मुलांनो मुलींनो. माझी हीच विनंती आहे बघा तुम्हाला. मला लय बोलायचं आहे पण आता लय रात्र झालेली आहे, मी नाही बोलणार आता बघा. आणि ते मुलगा अनाथ आश्रममध्ये हुडकत गेला माफी मागायला मायबापाला, गळ्याला पडायला मायबापाच्या. ते मुलगा, आई बाबा मी लय माझ्या हाताने पाप घडले, तुम्ही मला माफ करा. बाळा म्हणला तुझ्यावर काही नाही आमचा राग, आमचा काही तुझ्यावर राग नाही. तुझा कसूर नाही आहे, तुझा कसूर नाही. आमच्यामध्येच काहीतरी कमी पडली होती की तुला सगळे संस्कार दिले, तुला सगळे संस्कार दिले. परंतु 4 दिवस घरात तुझी बायको नाही आली तर तिचं ऐकून तू आम्हाला चोर समजलंस. चोर नाहीत रे आम्ही, चोर नाहीत. एक टाईम तू कोणाचे तरी काहीतरी उचलून आणलं होतंस तर आम्ही तुला तोंडात मारलं, हे असं तोंडात मारलं आणि तुला म्हणलं की परत कुणाचं उचलायचं नाही. हो बाबा मला कळलं की ते पैसे बघितल्याच मला कळलं बाबा. त्या टायमालाच मला धरती आसमानी एक झालं आणि मी तुम्हाला हुडकीत इथपर्यंत आलो आहे. माझी बायको अशी धडधडा रडायली म्हणला की माझ्या हाताने लय मोठं पाप झाले. आई बाबाला तुम्ही कसं पण करून हुडकून घेऊन या, नाही तर म्हणले जिवंत राहणार नाही म्हणली. ती पण फसली हो, ती पण फसली. कसं माणूस आहे बघा घडीभर करायला जातं एक आणि दुसरंच होतं हो, दुसरंच होतं. म्हणून शिने ह्या बघा करायला जाऊ नका आणि दुसरं होऊ देऊ नका. ते मायबाप म्हणले आमचा काही राग नाही, आमच्या नशिबावर आमचा राग आहे, तुमचा आम्हाला काहीच राग नाही. परी म्हणला तुम्ही घरी चला. बरं राग नाही ना, घरी चला. नाही म्हणलं बाळा आम्ही आता घरी येणार नाहीत. आता आम्हाला इथं लई गणगोत भेटलं, इथं लई मुलं भेटल्यात, लई मुली भेटल्यात, आम्ही आता घरी येणार नाही, घरी नाही येणार म्हणला. तर हे बघा जे मालक होतं त्यांच्या पाया पडला, त्यांना घरी पाठवा. तरी पण त्या मालकाने सांगितलं तरी ते म्हणले आता नाही. एक टाईम मन तुटलं ना जुळत नाही लवकर, आणि आलो ना तरी पहिलेची जागा नाही भेटणार आम्हाला, पहिलेची जागा नाही भेटणार. आणि तू जे पैसे भेटले म्हणून तुला खरं वाटलं ना, तुझे खरंच पैसे नसते भेटले, तुझ्या बायकोनं तसेच पैसे सप्लाय कुठे केले असते तर तू आम्हाला चोरच समजला असतंस ना.
म्हणून बाळा इथं आम्हाला सगळं भेटलं आहे. तू आमचाच आहेस, सुनबाई बी आमचीच आहे. तुमच्यावर दोघावर पण राग नाही, दोघावर पण राग नाही. इथं आम्ही खुश आहेत. आता तुला भेटायचं आहे तर तू रोज आम्हाला येऊन भेट. बरे आता तिथं नको आम्हाला. बाबा हे घरदार तुमच्या नावावर करा, सगळं तुमच्या नावावर करा. तुमची सुनबाई म्हणते या आम्हाला काही नको, तुमच्या नावावर करा, तुमच्या त्या दुसऱ्या लेकाच्या नावावर करा, आम्हाला काही नको, फक्त राहायला जागा राहू द्या आम्हाला. ते म्हणलं आम्ही आता जिंदगीत त्या घरात येणारच नाहीत. आमचं आता हेच घर आहे आता जीवनभर. आणि बघा तिथंच राहिले. आणि ते पोरगं रोज जायचं ते आईबापाला भेटायला, आईबाबाला भेटायला रोज जायचं, रोज जायचं, रोज जायचं, रोज जायचं. म्हणजे रोज जाऊन जाऊन तिथं सेवा करायला लागलं. ड्युटीहून आले की पहिलं तिथं जायचं, नंतर त्याची बायको पण तिथं सेवा करायला यायला लागली. असं असतं. वेळ नाही जाऊ द्यायचा. वेळ आहे ना तुम्हाला आता आईबाबा सांभाळायला. सुनबाई तुम्हाला पण वेळ आहे ना आईबाबा सांभाळायला. तुम्ही आतापासून सांभाळा की. तुम्ही त्यांचं सेवा करा, अगर नका करू. परी त्यांना कसं सकाळी नाश्ता द्या, पाणी द्या, आंघोळीला पाणी द्या. त्यांना काय पाहिजे हो, आईबाबाला काय पाहिजे असते? आंघोळीला पाणी, सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं काय आपलं एवढं तेवढं जेवण, संध्याकाळी एवढं तेवढं जेवण. तेवढं द्या ना हो मुलींनो, तेवढं द्या ना. मी सगळ्या मुलींना सांगायले, आपल्या पण मुलींना सांगायले. असं नाही की मी तुम्हालाच सांगायले, माझ्या पण मुलींना सांगायले. हे बघा वेळ जाऊ देऊ नका. जोवर तुमच्या घरात आईबाबा आहेत ना, तुम्हाला कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही. आईबाबा तुमच्या घरात आहेत ना, किती बी थकू द्या, आईबाबा तुमच्या घरात आहेत. ते देवासारखं असतं, देव अवतार असते. देव काय म्हणतो, पहिले आईबाबाची पूजा कर, नंतर माझी पूजा कर. देव पण म्हणतो. चला नमस्कार. ऐका जा माझी कथा. रामकृष्ण हरी. राधा राधा.